6 एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस। आज माहिती जाणून घेऊया जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाबद्दलच्या इतिहासाची। होय, तीच पार्टी जिचे आज 18 करोडपेक्षा जास्त सदस्य आहेत। आपण विचार करत असाल की कुठल्या राजकीय पक्षाबद्दल सांगतोय, तर मी बोलतोय भारतीय जनता पार्टी अर्थात बीजेपी बद्दल। 2015 साली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आकड्यांना जेव्हा बीजेपीनं पार केलं, तेव्हा भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी बनली। आजच्या स्थितीचा विचार करता बीजेपीकडे 18 करोडपेक्षा जास्त नोंदणीकृत सदस्य व पदाधिकारी आहेत, जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या सदस्यांच्या दुप्पट आहेत। बीजेपीच्या राजकीय वर्चस्वाची गोष्ट केल्यास लोकसभेत सध्या 303 सदस्य आहेत, जे सभागृहाच्या एकूण टक्केवारीच्या 55%पेक्षाही जास्त आहेत। एवढंच नाही तर देशातील 29 राज्यांपैकी 13 राज्यात बीजेपी पाठिंब्याचं सरकार व 4 मध्ये बीजेपी मिश्रित सरकार आहे। त्यामुळं फक्त 4 दशकांपूर्वी निर्माण झालेली भारतीय जनता पार्टी आज जगातील सर्वात मोठी पार्टी कशी बनली हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर चला बघूया भारतीय जनता पार्टीचा इतिहास। 21 ऑक्टोबर 1951ला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीनं भारतीय जनसंघाची स्थापना केली। श्यामाप्रसाद मुखर्जी हे इंडियन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे सदस्य होते, तसेच जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते। 1950च्या नेहरू लियाकत ॲक्टच्या विरोधात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व भारतीय जनसंघाचा जन्म झाला। या संघाचा प्रमुख उद्देश होता स्वतंत्र भारतात हिंदूच्या संस्कृतीचं रक्षण करणं आणि जम्मू काश्मीरचे पूर्णपणे भारतात विलीनीकरण करणं। परंतु त्या काळी काँग्रेसचे एकसूत्री राज्य होते, ज्यामुळे 1952च्या पहिल्या सर्वसाधारण निवडणुकीत जनसंघाला केवळ 3 जागा मिळाल्या। पार्टी अस्तित्वाची लढाई लढत असतानाच 1953 साली श्यामाप्रसाद यांच्या आकस्मिक निधनानं पार्टीला मोठा धक्का बसला। परंतु आरएसएसचे आघाडीचे नेते म्हणवले जाणारे दीनदयाल उपाध्याय यांनी जनसंघाला एक नवी दिशा दिली। 1960 पर्यंत जनसंघाचे सचिव म्हणून काम करताना शेवटच्या स्तरापर्यंत जनसंघाला मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला। याचवेळी 1967च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनसंघानं 35 जागा जिंकल्या, ज्यामुळं ही लोकसभेत 3ऱ्या क्रमांकाची पार्टी ठरली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेशात सम्मिलित सरकारची स्थापना केली। याचवेळी तारुण्यावस्थेत असलेले अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणींनी जनसंघात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली। 1968 मध्ये उपाध्यायानंतर जनसंघाचे प्रमुख अटल बिहारी वाजपेयी बनले। युनिफॉर्म सिव्हिल कोडचे गठन, गोहत्या बंदी व जम्मू काश्मीरचे विलीनीकरण हाच पार्टीचा मुख्य अजेंडा होता। यावेळी पार्टीची बांधणी चालू असतानाच 1975 साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली, ज्याच्या विरोधात जनसंघानं विपक्षासोबत मिळून आंदोलने सुरू केली। त्यामुळे संघाच्या हजारो कार्यकर्त्यांना काँग्रेसनी जेलवारी घडवली। 1977ला जेव्हा आणीबाणी काढून घेतल्या गेली व नवीन सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा जनसंघानं सोशलिस्ट पार्टी व डावी काँग्रेस आणि भारतीय लोकदलाशी हातमिळवणी करून जनता पार्टीची स्थापना केली। आणीबाणीने त्रस्त जनता आणि जनसंघाचा एकच उद्देश होता, इंदिरा गांधी व काँग्रेसला हरवून सत्तेवरून खाली खेचणं। जेव्हा निवडणुकीचे निकाल आले, तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसला। पहिल्यांदा काँग्रेस सत्तेबाहेर गेली होती व जनता पार्टीची सरकार बनली होती। यावेळी मोरारजी देसाई यांना प्रधानमंत्रीपद देण्यात आलं। या निवडणुकीत जनसंघाला 93 जागा मिळाल्या होत्या, ज्यामध्ये अटल बिहारी यांना विदेश मंत्र्याचा दर्जा देण्यात आला। परंतु आरएसएस संलग्न गटांनी पुढे गटबाजी करून जनता पार्टी सेक्युलर हा नवा गट स्थापन केला, ज्यामुळे मोरारजी देसाईंची सरकार पडली। ज्यामुळे 1980ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्यात जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही व 31 जागांवरच समाधान मानावं लागलं। यानंतर एप्रिल 1980 मध्ये पार्टीच्या महासभेत हा ठराव घेण्यात आला की पार्टीच्या सर्व सदस्यांना आपलं 2 गटातील सदस्यत्व सोडावं लागेल। यावेळी जनसंघाकडे फक्त 2 पर्याय होते, एकतर जनता पार्टीला जाऊन मिळावं किंवा आरएसएसला। पण यावेळी जनसंघ आरएसएसकडे वळला व 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। भारतीय जनता पार्टी नवोदित असली तरी त्याच जनसंघाची झलक यात स्पष्ट दिसत होती, ज्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी बनले। भारतीय जनता पार्टीचे नवोदित अस्तित्व
व इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेमध्ये काँग्रेसप्रती वाढलेल्या सहानुभूतीचा परिणाम स्पष्ट दिसून आला। 1984च्या सार्वत्रिक निवडणुकात बीजेपीला फक्त 2 जागा मिळाल्या। या जबरदस्त अपयशानं बीजेपीनं आपल्या विचारधारेत बदल केला। आता लालकृष्ण अडवाणींना पार्टीचे अध्यक्ष बनवले गेले व हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला घेऊन पुन्हा मोर्चे बांधणी सुरू झाली। याच काळात 1980 मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मस्जिद व राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलं। याच आंदोलनाला अडवाणींच्या नेतृत्वात बीजेपीनं समर्थन दिलं व राम जन्मभूमीचा मुद्दा उचलून धरला। याच मुद्द्यानं बीजेपीला नवी दिशा दिली, ज्याचा परिणाम 1989च्या निवडणुकांमध्ये दिसून आला, ज्यात बीजेपीला 86 जागा मिळाल्या। तेव्हापासूनच आजपर्यंत बीजेपी देशाच्या केंद्रीय राजकारणात टिकून आहे। 1990च्या अखेरपर्यंत छोट्या छोट्या मुलांपर्यंत लालकृष्ण अडवाणी व अटल बिहारी वाजपेयींचं नाव पोचलं होतं। सप्टेंबर 1990 मध्ये अडवाणींनी अयोध्येत सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा आयोजित केली, ज्यामुळे भारतीय राजकारणात पुन्हा केशरी रंगानं उचल खाल्ली। या यात्रेदरम्यान पार्टीनं जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला व कारसेवकांचा नवा गट स्थापन झाला। अयोध्येत आंदोलन पेटलं आणि बऱ्याच कारसेवकांना जीवही गमवावा लागला, परंतु आंदोलनाने पार्टीला एक नवी दिशा आणि ओळख दिली व पुढील निवडणुकांमध्ये पार्टीला 120 जागा जिंकता आल्या। उत्तर प्रदेशातही बीजेपीची सरकार बनली। 1992ला RSSने एका महारॅलीत अयोध्येत उग्ररूप धारण करून लाखोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिदीवर हल्ला चढवून तिला तोडलं, ज्यामुळं पुढील महिनाभर देशभरात जातीय दंगली घडून आल्या, ज्यामुळं सरकारने विश्व हिंदू परिषदेवर बंदी घोषित केली व अडवाणींना याचा जबाबदार धरून अटक केली। याचबरोबर बीजेपीच्या 68 नेत्यांवरही चौकशी बसवल्या गेली, परंतु 30 सप्टेंबर 2020च्या सुप्रीम कोर्टच्या निकालानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली। याचवेळी डिसेंबर 1997च्या मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात निघालेल्या एकता रॅलीनेही या घटनेत सहभाग नोंदवला होता। बीजेपीच्या या दोन्ही यात्रांमध्ये भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। 90चे दशक संपत असताना काँग्रेसमध्येही बरेचसे फेरबदल झाले, तसेच बऱ्याच प्रादेशिक पक्षांचाही जन्म झाला होता। त्यांना सोबत घेऊन बीजेपीने काँग्रेसविरोधी राज्य पातळीवरील आंदोलनं सुरू केली। अटल बिहारींच्या नेतृत्वात 3दा सरकार बनली, पण घटक दलांच्या कमी जास्त संमतीनं सरकार टिकू शकलं नाही। परंतु काँग्रेसनंतर दुसरी महत्त्वाची पार्टी ही बीजेपी ठरली होती। 1990 ते 2004 यावेळी अटलजींचं सरकार होतं, ज्यामध्ये कारगिल युद्ध घडून आलं, परंतु या घटनेने भारतीय जनता पक्षाला सहानुभूती भेटली नाही आणि काँग्रेस पुन्हा निवडून आली। 2010 नंतर UPAवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले, तसेच महागाईनं उच्चांक गाठला होता। त्यामुळे जनता परिवर्तनाची वाट पाहत होती। याचवेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचं फॅन फॉलोविंग तेजीत होतं, त्यामुळे 2014 व 2019च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपलं वर्चस्व स्थापन करून मोदींना पंतप्रधान बनवलं। तसेच 2014 ते 2019च्या काळात अमित शहांच्या मदतीने मोदींनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं। अमित शहा यांना पार्टीचे चाणक्य म्हटलं जातं, त्यामुळे भविष्यात मोदी आणि शहांची जोडी काय रंग दाखवते ही येणारी वेळच सांगेल। व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तथा फेसबुक पेजला फॉलो करा।